नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज बघा डबा भरून मी सुंटोडा केला माझ्या लेकीसाठी। तर म्हणलं रेसिपी तुमच्या संग पण शेअर करावा, तुम्हाला पण सोपं पडेल कधी सुंटोडा बनवायचा असला तर। अर्धा किलो मी खोबरं असं बारीक चिरून पातळ घेतलेली ना, आणि आता हे पारा ते सगळं सामान घेतले बघा। साखर घेतली अर्धा किलो, बदाम घेतले 100 ग्राम, काजू 100 ग्राम, डिंक 100 ग्राम, वेलची एक 25 ग्रामला कमी आहे, म्हणजे 1 तोळा वेलची घेतलेले काढून ठेवले तोळ्यातले। 2 चमचे मी सुंठ पावडर घेतले, आणि ही खारीक पावडर म्हणजे अर्धा किलो आणले, पाव किलोची पाकिट आणले, ते रेडीमेड आणले मी खारीक पावडर। तर आपण असे रेडीमेड घातले सोपं पडते आपल्याला करायला। खारीक कसं आपण मिक्सरमध्ये बारीक करायला भांडं तुटतं। ही गावचं तूप आहे बघा, म्हशीचं, पांढरं शुभ्र, अजिबात ह्यात काय मिक्स नाही, त्यामुळे याचा कलर पांढरा आहे, गावावरून आणलेलं। तर अशा पद्धतीने आता आपण सुंटोडा बनवूया। रेसिपीला आता सुरुवात करूया। आता कढईमध्ये मी तूप घेते गरम करायला। तूप अजून लागलं तर आपण नंतर वापरणार आहे। आता डिंक तळून घेऊया, 2 वेळा तळायचा डिंक, चांगला डिंक फुलू द्यायचा। आता अजिबात म्हणजे कडक राहिलं तर कचकच लागणार नाही। मिडियम गॅसवर आपण डिंक तळून घेतोय। सर्वच आपण मिडियम गॅसवरच आता भाजणार आहे। फास्ट गॅसवर नुसतंच वरून करपतं, नातून कच्चं राहतं। आता डिंक चांगला फुललाय। आता राहिलेला डिंक ह्याच पद्धतीने मी तळून घेते। सर्व काढून घेऊया आपण। आता राहिलेला डिंक तसाच मी या पद्धतीने तळून घेते बघा। व्यवस्थित तळल्यामुळे दाताखाली कसं कचकच लागत नाही। आता बदाम भाजूया आपण तुपामध्ये, चांगले परतून घ्यायचे, बदाम तडतड उडेपर्यंत भाजून घ्यायचे। खमंग आपला सुंटोडा होतोय आणि जास्त दिवस टिकायला मदत पण होते। आता बदाम चांगली भाजले तर आपण काढून घेऊया। आता काजू भाजूया आपण। हा व्हिडिओ सर्व स्त्रियांनी बघा, त्यांच्यासाठीच आहे। आता मी तळ्या हातात थोडीशी खारीक पावडर घेतली, 1 चमचाभर। मी खाऊन बघते की कशी आहे ती खारीक पावडर। तर दुकानातून आपण रेडीमेड आणलेले आहे ना। काजू तळ्या तर काढून घेऊया। तर आपण आता खोबरं घालणार आहे, पातळ असं काप करून घेतल्यात। तर खारीक पावडर आपण खाऊन बघितल्यावर आपल्याला कशी वाटते, कचकच लागते का काय, मिसळ असते त्याच्या दुकानवाल्यावर पण पूर्ण विश्वास नाही ठेवायचा। आपण आणलं का खाऊन बघायचं, खराब असतं तर आपण रिटर्न करू शकतो। पण ही खारीक पावडर आता चवीला चांगली लागली, मी खाऊन बघितली, खाऊन बघूनच मी भाजणार आहे। आता खोबरं चांगलं लाल तांबूस कलर येतो भाजून घ्यायचं। चमच्यानं उलटण्यानं असं झाऱ्यानं दोन्हीनं मिक्स करायचं, म्हणजे तूप पण सगळीकडे लागतं याला, आणि भाजते पण चांगलं, हलवायला येते। खोबरं सगळंच घातल्यामुळे जास्त कढईत कलर चांगला असा लाल कलर होतो भाजून घ्यायचा। सुंटोडा आपला खूप दिवस राहतोय। आता मी काढून घेतले खोबरं, त्याच कढईत आपण आता तूप घालूया। आता आपण खारीक पावडर घालूया। दोन पाकिट आणलेत मी पाव किलोची, तर सर्व आपण घालून घेणार आहे। अर्धा किलो खोबरं, अर्धा किलो मी खारीक वापरले, पाव किलो म्हणजे 100 ग्राम काजू, 100 ग्राम बदाम, आणि 100 ग्राम डिंक घेतला आहे मी, आणि तूप एक असं 150 ग्राम असेल तूप, लागलंच तर वापरणार नंतर अजून वरनं। आता खारीक पावडर चांगली भाजून घेऊया आपण तूप घालून। पहिलं पण घातलेलं होतं तूप, आता परत वरनं ओतले मी। चांगली तळापासून हलवून घ्यायची, तर कढईला चिटकणार ना। खारीक पावडर पण चांगली भाजली, मी साईडला ठेवले, कढईत तशीच ठेवले कडक होण्यासाठी। आता आपण बदाम बारीक करून घेऊया। मी छोटं भांडं घेतलं, आधी साखर बारीक करून घेतली, वेलची पावडर बारीक करून घेतली, नंतर साखर घेतली बारीक करून। आता आपण बदाम बारीक करून घेतले बघा असे।
बदामाची पण पावडर बनवली अशी मी. आता काढून घे. एका मोठ्या परातीत आपण काढून घेणार आहे. छोट्या भांड्यात म्हणजे पटकन बारीक होते. मोठ्या भांड्यात आतून मधून एखादं वस्तू तसेच राहते कडक असलं तर, आणि तसंच छोट्या भांड्यात राहत नाही. छोट्या भांड्यात सर्व बारीक होते, म्हणून मी छोट्याच भांड्याचा वापर करते. आता काजू बारीक करून घेऊया. तुम्ही पण घरात कोण डिलिव्हर व्हायचं असले त्यांच्यासाठी असा सुंठोडा बनवा. लेकीसाठी, सोनूसाठी, कोणाचं ऑपरेशन झालं त्यांच्यासाठी. ना असा पण बनवून तुम्ही खाल्ला तरी पण छान आहे. पावसाळ्या दिवसात रोग प्रतिकार शक्ती आपली वाढते. आपण आता मी काजू पण बारीक करून घेतले, ते त्यात ओतले. आता मी डिंक बारीक करून घेते. डिंक बारीक करून मी साईडला ठेवलेत. आपण आता खारीक पावडर मिसळूया त्याच्यात काजू बदाममध्ये. तर डिंक मिसळूया आपण बारीक करून घेतलेला. बारीक झालं का पूर्ण असं. त्यात थोडीशी खारीक पावडर टाकून मी म्हणजे भांड्यात लावून घेतलेलं पुसून सगळं. आता आपण खोबरं बारीक करणार आहे. थोडं थोडं करून 4 वेळा आपण बारीक करणार आहे, छोटं भांडं असल्यामुळं. आता मी खोबरं बारीक करून घेतलंय बघा. अशा पद्धतीने 4 वेळा मी बारीक करून घेते. तर सर्व मी खोबरं बारीक करून घेतलेलं आहे. आता वेलची पावडर टाका. मी साली सहितच बारीक केली. तुम्ही वरली साल काढून मी चहा पावडरमध्ये टाकले, तरी पण आपण चाळून घेऊया वेलची पावडर. जर जाडसर आहे ती नंतर आपल्याला वापरा येते, परत एकदा बारीक करून घ्यायची साखर टाकून. नाहीतर अशीच तव्यामध्ये थोडी गरम केली का बारीक होते, म्हणून मी चाळून घेते. राहिलेली नंतर मी बारीक करते. सुंठोडा म्हणल्यावर सुंठ पावडर आलीच पाहिजे. भरपूर अशी सुंठ पावडर 2 चमचे आपण घालतोय. वेलची तर आपण जायफळ पण वापरलेला आहे. आता आपण साखर, पिठी साखर करून घेतली बारीक मिक्सरवर. किती सोपं आहे बघा बरं घरी करायला. डंकावर जावा तुम्ही, करून आणा डंकावर. डंक कधी चालू असतो बंद. आता पावसाळ्यात जास्त होत पण नाही बारीक. आपण असंच घरी करूया, म्हणून मी रेडीमेडच खारीक पावडर आणले. आपण अशी खारीक वाटाय गेली मिक्सरमध्ये तर मिक्सरचं भांडं तुटतंय. तर म्हटलं चला आपण आता दुकानात भेटते आपल्याला खारीक पावडर, तर आपण घेऊन येऊ. तर साखर घातली आपण, सर्व सुंठ पावडर घातले, वेलची घातली, सगळी. आता सगळं जिन्नस आपण मिक्स करून घेणार. आता असं झाऱ्याच्या ह्यानं आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित. तुम्ही हाताने केलं तर चालतं, मी हाताने पण करते. आता थोडंसं असं काय व्यवस्थित होत नाही, पण हाताने मस्त होतं व्यवस्थित. बारीक ते मिक्स होते व्यवस्थित. दोन्ही हाताने असं मिक्स करायचं, खालवर करून घ्यायचं. का कुठं गाठी असली तर गाठीसुद्धा फुटून जाते. त्या एकसारखा आपला सुंठोडा होतोय बघा. ही अगदीच मस्त झालाय. दिसायला पण खूप सुंदर बघा. अजिबात साखरेच्या पण गाठी झाल्या नाही त्या, काय नाही. ते तुम्ही पण करून बघा. खूप छान झालाय. चवीला पण अप्रतिम झालेला आहे. छान झालाय बघा. असं आपण डब्यात भरून ठेवायचा. डबा स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आणि सुक्का करून घ्यायचा. कॉटनच्या कपड्यानं पुसून घ्यायचा आणि असं डब्यात भरून ठेवा तुम्ही. 2 महिने हा सुंठोडा जातोय तुमचा, म्हणजे काहीच होत नाही जरी राहिला तर. अशा पद्धतीने डब्यात भरून ठेवायचा आणि सकाळच्या नाश्त्याला 1 प्लेट भरून डिलिव्हर झालेल्या बायकांना द्यायचा. 1 प्लेट भरून सुंठोडा आणि 2 अंडे. सकाळचा त्यांचा नाश्ता असा होतो. हे तुम्ही पण बनवून बघा. खास मी माझ्या लिकीसाठी बनवला, मुलीसाठी. असा प्लेटमध्ये घ्यायचा, चमच्यानं खायचा.
मग कशी वाटली सोनकुड्याची रेसिपी आवडली लाईक करा, सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू.